एकदम महत्वाचा प्रश्न आपण विचारला। मला जी काही प्रचारक प्रमुख म्हणून त्या ठिकाणी जबाबदारी दिली ती पिंपळगाव नगर परिषद निवडणूक प्रमुख म्हणून खऱ्या अर्थाने माझ्यावर जबाबदारी जी काही पक्षाने दिली आणि त्याच्यात महत्वाचं म्हणजे डॉक्टर मनोजजी बर्डे यांची कॅम्पेन करणे, संपूर्ण गावामध्ये त्यांना घेऊन फिरणे आणि पक्षाची ध्येय धोरणे समजून सांगून प्रचार करणे, त्याचबरोबर जे काही 25 नगरसेवक उभे होते त्यांच्यासाठी पण प्रचार यंत्रणेचं काम खऱ्या अर्थाने प्रचार प्रमुख म्हणून माझ्याकडे होतं आणि ते करण्याचा मी 100% प्रयत्न केला। परंतु याच्यामध्ये सर्वात महत्वाचं पिंपळगावातील सुज्ञ जनता असेल, त्याचबरोबर सेना भाजप युतीचे तळागाळातील कार्यकर्ते, आमचे बूथ प्रमुख, त्याचबरोबर डॉक्टर मनोजजी बर्डेंसारखा एक चांगला चेहरा डॉक्टर म्हणून आम्हाला त्या ठिकाणी मिळालेला होता। हे सर्व श्रेय मी या पिंपळगावातील जनतेला आणि भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना खऱ्या अर्थाने देईल। मला अत्यंत आनंद त्या ठिकाणी होत आहे का ही जी काही निवडणूक झाली, 25 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष, आम्ही ज्या दिवसापासून कॅम्पेनला सुरुवात केली, डॉक्टर मनोजजी बर्डे यांना मी सांगितलं होतं तिसऱ्याच दिवशी का तुमचा विजय हा 5000च्या पुढे असेल। तर सगळेच मला म्हणत होते 5000 कसे शक्य आहे, परंतु आपण जर आकडा बघितला असेल तर 4973 या एवढ्या मतांनी म्हणजे 5000च्या फरकाने मताधिक्याने डॉक्टर मनोजजी बर्डे निवडून आले। त्याचबरोबर आमचे 18 नगरसेवक या पिंपळगाव शहरामध्ये निवडून आले। अत्यंत ऐतिहासिक अशी ही निवडणूक झाली आणि ही जनतेने निवडणूक हातात घेतली। मग त्यात बूथ प्रमुख असतील, कार्यकर्ते असतील, डॉक्टरांसारखा एक चांगला चेहरा असेल, हे सगळं घेऊन एक इतिहास या ठिकाणी नोंदवला गेला आणि एका बाजूला सर्व नेते आणि दुसऱ्या बाजूला जनता, आणि ज्यांना आम्हाला ही लहान मुलं आहेत किंवा यांच्याकडे मॅच्युरिटी नाही असं जे कोण म्हणत होते त्यांना जनतेने एक चपराक त्या ठिकाणी दिली आणि पिंपळगाव सारख्या शहरामध्ये आमच्यावर जो काही विश्वास जनतेने दाखवला, जो काही इतिहास घडवला, त्या जनतेच्या विश्वासाला आम्ही पुढच्या काळात कधी तडा जाऊ देणार नाही। आता जो काही तुम्ही प्रश्न विचारला की 2 नेते एकत्र झाले, सर्व नेते एका बाजूला गेले, परंतु भारतीय जनता पार्टी ही केटर बेस पार्टी असल्यामुळे लगेच त्यानंतरची जी काही कॅम्पेन झाली, आमचे राहुल दादा आहेर या निवडणुकीचे प्रभारी होते, त्याचबरोबर गिरीश भाऊ महाजन जे आमच्याकडे पालकमंत्री म्हणून आहेत, त्यांनी पण वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा या ठिकाणी सभा घेतली आणि पक्षांनी पूर्ण ताकद आम्हाला त्या ठिकाणी दिली। त्यामुळेच नेते जरी एका बाजूला गेले पण भारतीय जनता पार्टी शिवसेना विचाराचे लोक या ठिकाणी आहेत आणि लोकांचा विश्वास हा आमच्याकडे होता आणि एकीकडे जनता आणि दुसरीकडे पिंपळगाव शहरातील जी काही जनता आहे, नेते आणि जनता, आणि जनतेने जो काही विश्वास खऱ्या अर्थाने दाखवला, त्यामुळेच इतका मोठा विजय आम्हाला त्या ठिकाणी शक्य झाला। सर्वप्रथम मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून समस्त पिंपळगाव जनतेचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला मोठ्या मताधिक्याने आज पिंपळगाव शहरामध्ये नगराध्यक्ष या पदावरती मला आज त्यांनी निवड केली माझी। मी माझ्या प्रचारामध्ये मी सांगतच होतो की आपल्याला पिंपळगाव शहर हे इंदोर शहरासारखं स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण असं आपल्याला डेव्हलप करायचं आहे। आणि त्या अनुषंगाने मी सर्वात प्रथम माझी प्रायोरिटी राहील की जनतेमध्ये आणि प्रशासनामध्ये सुसंवाद साधण्यासाठी किंवा त्यांना प्रशासनापर्यंत एकदम इझिली पोहोचण्यासाठी मी एक ॲप डेव्हलप करण्याचा विचार करत आहो आणि त्याच्यात भविष्यामध्ये मी लवकरच कामही सुरू करेल। त्या ॲपमध्ये माध्यमातून मी जनतेला प्रशासनाबरोबर छोट्या समस्यांसाठी निपटारा करण्यासाठी 24 ते 48 तासामध्ये आम्ही तो निपटारा करणार आणि ज्या मोठ्या समस्या असतील त्याच्यामध्ये एक ठराविक कालावधीमध्ये आम्ही त्या समस्यांचा निपटारा करण्याचा प्रयत्न करू। त्या व्यतिरिक्त सर्वात दुसरी प्रायोरिटी राहणार की ड्रेनेज व्यवस्था, जी पिंपळगावचा खूप वर्षाचा प्रलंबित प्रश्न आहे की चांगली ड्रेनेज व्यवस्था जी एखाद्या स्वच्छ आणि सुंदर शहरासाठी गरजेची आहे, त्यासाठी आम्ही ती ड्रेनेज सिस्टीमची आम्ही तो प्रश्न मार्गी लावू। घनकचऱ्याचे नियोजन, त्या व्यतिरिक्त पार्किंगची व्यवस्था, त्या व्यतिरिक्त सर्वांसाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, सार्वजनिक स्वच्छतागृह, त्या व्यतिरिक्त लहान मुलांसाठी उद्यानं, मोठ्या माणसांसाठी किंवा ज्येष्ठ लोकांसाठी जॉगिंग ट्रॅक व तरुणांसाठी अभ्यासिका या डेव्हलप करण्याचा आम्ही
प्रायोरिटी बेसिसवरती विचार करणार. या विजयाचं श्रेय आपण प्रामुख्याने कोणाला देणार? या विजयाचं श्रेय मी माझ्या भाजपा आणि शिवसेनेच्या सर्व युवा कार्यकर्त्यांना, त्याच व्यतिरिक्त आमचे मार्गदर्शक बापूभाई पाटील, सतीश भाऊ मोरे, त्या व्यतिरिक्त आमचे जिल्हाध्यक्ष यतीन भाऊ कदम, आमचे प्रभारी राहुलदादा आहेर आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं आपले मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस आणि आमचे कुंभमेळा मंत्री गिरीजी महाजन यांना देईल.